आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांची मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत दसरा मेळाव्याच्या आयोजनाबद्दल चर्चा करण्यात आली। दसरा मेळावा होणारच असा निर्धार शिंदे समर्थक आमदारांनी व्यक्त केला। दरम्यान शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याला अद्याप कोणालाही परवानगी मिळालेली नाही। शिवाजी पार्कला परवानगी मिळाली नाही तर बीकेसीच्या मैदानावर पर्यायी विचार शिंदे गटाकडून सुरू असल्याचं कळतं। दसरा मेळावा हा 100% होणार आहे आणि तो 5 तारखेला संध्याकाळी होणार आहे। कुठे होणार? अजून ठिकाण ठरलेलं नाहीये, पण 100% शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे। तुमच्या गटाकडून अर्ज देखील करण्यात आलेला आहे, मात्र अजून परवानगी मिळालेली नाही। अन्य काही स्थळांचा पर्यायी विचार केला जातोय। हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे मेळावा होणार की नाही हे उत्तर जर आपण मला विचारत असाल तर मेळावा होणार आहे। मेळावा होणार आहे तर कुठल्या तरी जागेवर तो मेळावा होईल हे निश्चित आहे। मुंबईमध्ये शिंदे समर्थक आमदारांच्याकडून हिंदुत्वाचा नारा देण्यात आला। आज झालेल्या बैठकीमध्ये मंचावरती गर्व से कहो हम हिंदू है असं घोषवाक्य ठळकपणे बॅनरवर लिहिण्यात आलं होतं। त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडून हिंदुत्वाचं रणशिंग फुंकलं जाणार हे स्पष्ट झालंय। दरम्यान येत्या 20 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान शिंदे गटाकडून राज्यभरात हिंदू गर्व गर्जना यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा राज्याच्या काही भागांचा दौरा करणार असल्याची माहिती मिळते। आजच्या बैठकीमध्ये शिंदे गटातील नव्या नेत्यांची सुद्धा घोषणा करण्यात आली। गुलाबराव पाटील, प्रतापराव जाधव आणि भावना गवळी यांची शिंदे गटाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिंदे आणि ठाकरे समर्थकांच्या मध्ये आता मुंबईतल्या मराठी माणसाच्या आकडेवारीवरून म्हणजे टक्केवारीवरून नवं राजकारण रंगतंय। आणि याचं कारण म्हणजे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रामधून मुख्यमंत्र्यांवर करण्यात आलेली टीका। ही टीका अतिशय जिव्हारी लागल्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरून थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष केलंय। त्यामुळेच आता नव्या वादाला तोंड फुटलंय। मराठी टक्क्यावरून राजकीय टोलेबाजी, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, शिवसेनेचाही एकनाथ शिंदेंवर पलटवार। देशाची आर्थिक राजधानी मुंबई, देशभरातून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबापुरीत येतात। ही मुंबापुरी मराठी माणसांची असली तरी मुंबईत मराठी माणूस उरला नाही। मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाल्याचं वास्तव नाकारून चालणार नाही। एकेकाळी गिरगाव, लालबाग परळ, दादर या भागात मराठी भाषिकांचा दबदबा होता, पण गेल्या काही दशकात या परिसरातून मराठी भाषिकांची संख्या झपाट्याने कमी होत गेली आहे आणि याच मुद्द्यावरून राजकारण सुरू झालंय। शिवसेनेमुळे मुंबईतून मराठी भाषिक हद्दपार झाल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। यांना मुंबईचा एवढा पुळका येतोय तर त्यांनी पुढच्या रोकटोक मध्ये मुंबईतील मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी जाहीर करावी। जर हिम्मत असेल तर गेले अनेक वर्ष मराठी माणसाच्या नावाने मतं मागितली, मग तोच मुंबई मधला मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला, का तो विरार, बदलापूर, वांगणी इकडे गेला। एकनाथ शिंदेंची ही टीका शिवसेनेच्या चांगली जिव्हारी लागली आहे। शिवसेनेनं मुंबईत मराठी माणसाला आधार दिला असून शिवसेनेमुळेच मुंबईत मराठी भाषिक टिकल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय। तसंच भाजपच्या परप्रांतीय प्रेमावरही शिवसेनेनं सवाल उपस्थित केले। आपल्या मुंबईमध्ये 3 खासदार आहेत बीजेपीचे, त्याच्यात 2 अमराठी आहेत। आपल्या मुंबईमध्ये 17 आमदार आहेत, त्याच्यामध्ये 7 आमदार अमराठी आहेत बीजेपीचे अमराठी। महापालिकेत 82 नगरसेवक आहेत, त्याच्यात जवळजवळ 70 अमराठी आहेत। मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मराठी टक्क्याचा वाद उकरून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। मात्र ज्या काळात मुंबईतील मराठी माणूस
कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या परिसरात स्थलांतरित होत होता तो रोखण्याचा प्रयत्न आज आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांनी का केला नाही असा प्रश्न मुंबईतील उरल्या सुरल्या मराठी भाषिकांना पडलाय. कारण मुंबईत मराठी भाषिक टिकून राहावा यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत हे उघड सत्य आहे. मुंबईतील मराठी टक्का घसरण्याला सगळे राजकीय पक्ष जबाबदार आहेत. मात्र निवडणुकीत मतं मिळवण्याकरता राजकीय पक्षांकडून मराठी अस्मितेचा चपखलपणे वापर केला जातो. हा आजवरचा अनुभव आहे. आता मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असल्यामुळेच मुंबईतील मराठी टक्क्याचा वाद उकरून काढण्यात आलाय आणि निवडणुका होईपर्यंत अशा प्रकारे भावनिक मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे मुंबईकरांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, येत्या 2 ऑक्टोबरपासून मुंबईकरांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा मिळेल. पहिल्या टप्प्यात 50 आरोग्य केंद्रांचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुमारे 139 वैद्यकीय चाचण्या या विनामूल्य केल्या जातील. ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातलं राजकारण चांगलंच पेटतंय. शिवसेनेनं शिंदे सरकारला धारेवर धरलंय. शिंदे सरकारचे उद्योगमंत्री पूर्वीच्या ठाकरे सरकारवर जबाबदारी ढकलून मोकळे झाले. पण या सत्तांतराच्या खेळात राज्यात येऊन कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करणारी कंपनी राज्याबाहेर गेली आहे हे मात्र वास्तव आहे. महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला काय इथून निघून गेली. वेदांता प्रकल्प गुजरातनं पळवला. पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात हा उद्योग तिथे का गेला हा एक महत्त्वाचा प्रश्न. वेदांतावरून शिंदे सरकारवर आरोप. ही काही परत अरेंजमेंट आहे, बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून गेली. वेदांता हातचं जाण्याला जबाबदार कोण. तर या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे की नाही आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या आणखीन एका प्रकल्पानं गुजरातची वाट धरली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावरून शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हा प्रकल्प पुण्यात व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारनं अनेक बैठका घेतल्या होत्या. आवश्यक त्या सर्व गोष्टी तत्कालीन सरकारनं केल्या. मात्र असं असतानाही हा प्रकल्प गुजरातला कसा गेला असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. आत्ता पण तुम्ही बघितलं असेल 26 जुलैला CMOच्या हँडलनी असेल, अनेक वेगळ्या हँडलनी ट्विट केलं की ही कंपनी इथेच येणार. मग एका महिन्यात एवढं घडलं बिघडलं तरी काय की नक्की ह्या महाराष्ट्रातून इतर कुठच्या राज्यामध्ये गेले. हा प्रकल्प नेमका काय आहे यावर धावती नजर टाकूयात. वेदांता आणि तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीच्या भागीदारीतून महाराष्ट्रात 3 टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्यात येणार होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून डिस्प्ले फॅब्रिकेशनमध्ये तब्बल 1 लाख कोटी रुपये, सेमीकंडक्टर्समध्ये 63,000 कोटी रुपये, तर सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि टेस्टिंग फॅसिलिटीसाठी 3,800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झाल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग 2.25 लाख कोटीचा आहे. 160 छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज ह्या सोबत येणार, अँसिलरी इंडस्ट्रीज. 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या एका इंडस्ट्रीमधून मोठा येणारा रोजगार होता. शिवसेनेच्या या आरोपानंतर भाजप मंत्र्यांकडून आता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय. मागच्या 7 महिन्यामध्ये राज्य सरकारसोबत या प्रकल्पासाठी ज्या बैठका झाल्यात, या बैठकीमध्ये मागच्या सरकारने ज्या पद्धतीचं मोटिवेशन, प्रेरणा, उत्साह दाखवायला पाहिजे होता तो मागच्या सरकारमध्ये कमी दाखवण्यात आला. आता माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे या दृष्टीने चर्चा करतील.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. सत्ताधारी आणि विरोधकांच्याकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. पण राज्यातील कोट्यवधी रुपयांची संभाव्य गुंतवणूक कुणाच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेली याचं उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान याच फॉक्सकॉन प्रकल्पाच्या बद्दल राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विट केलंय आणि राज्य सरकारला जाब विचारलाय. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचा प्रकार गंभीर आहे, तसंच या विषयाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य आहे. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरू होणं चांगलं लक्षण नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. फॉक्सकॉन वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1,58,000 कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव इथे होणार होता. प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? हा प्रकार गंभीर आहे, म्हणूनच याविषयीची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरू होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघायला हवं असं म्हटलंय राज ठाकरे यांनी. तिकडे एकनाथ शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये प्रभादेवीत झालेल्या वादात गोळीबार केल्याप्रकरणी सदा सरवणकर यांची आता चौकशी होणार आहे. दादर पोलीस स्थानकात त्यांना उद्या चौकशीसाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 100 कोटी वसुली प्रकरणी अधिकाऱ्याची बदली करण्यात आलेली आहे. तपास अधिकारी तहसीन सुलतान यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. या संदर्भातली माहिती ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात दिली. राजीव कुमार हे नवे तपास अधिकारी या सगळ्या विषयाचा तपास करतील. मुंबईतल्या भेंडी बाजारातील एसबीयूटी प्रकल्प वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण एसबीयूटी पुनर्विकास प्रकल्पात दाऊदनं घुसखोरी केल्याचा आरोप होऊ लागलाय. दाऊदच्या हस्तकांनी भेंडी बाजार परिसरातली अनेक घरं रिकामी केल्याचाही आरोप आहे. शिवाय भेंडी बाजार परिसरातले 3 मोठे रस्ते बंद केल्याचाही दावा केला जातोय. पुनर्विकास प्रकल्पातल्या बिल्डरांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी दाऊदचे हस्तक जोर जबरदस्ती करत असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या एनओसी कोणत्याही पडताळणीशिवाय दिल्याचाही दावा करण्यात येतोय. दाऊद पाकिस्तानात असूनही त्याचा एसबीयूटी प्रकल्पात किती रस आहे हे या निमित्तानं अधोरेखित झालाय. एजेंसी सारा प्रोब दूध का दूध पानी हो जाएगा. सारी एजेंसी जो है उसको प्रोब कर लें ठीक तरीके से तो पता लग जाएगा क्या है. दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा, कोई चिंता नहीं है. मगर जो एनआईए है अभी तक तो एमवीपी की सरकार चल रही थी यहाँ पे. अब यहाँ पे जो नई सरकार आई है उन्होंने स्टॉप वर्क दिया है. अभी इस बीच में जो भी एजेंसीज हैं इन्वेस्टिगेटिव एजेंसीज वो डीपली ईडी भी उसका मनी का एंगल भी क्राइम यहाँ पे क्राइम ब्रांच है यहाँ का और एक ईओडब्ल्यू है जो भी है वो सब ठीक तरीके से जांच कर ले. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमची मुंबईतली संपत्ती आता राज्य सरकारच्या निशाण्यावर आहे. दाऊद आणि हस्तकांच्या संपत्तीची यादी तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत आणि यात संपत्तीतून मिळणाऱ्या कमाईचा वापर हा दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. हा सगळा पैसा पाकिस्तानात नेला जात असल्याचा संशय सुद्धा काही जण व्यक्त करतायत. त्यामुळे आता दाऊदची संपत्ती शिंदे फडणवीस सरकारच्या निशाण्यावर आली आहे अशी चर्चा सुरू झाली. आपण पाहताय महामुंबई. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे गेल्या 2 दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटणं, पक्ष संघटना मजबूत करणं ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघ हा गेल्या काही काळापासून शिवसेनेचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अनुराग ठाकूर यांच्या या दौऱ्यानं अनेकांच्या भुया उंचावलेत. त्यातच त्यांनी सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडल्यानं भाजप कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार तर देणार नाही ना अशी चर्चा आहे.
या सगळ्या मुद्द्यांवर अनुराग ठाकूर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार शेटे यांनी. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आता सध्या आपल्यासोबत आहेत. सर, 2 दिनों से आप कल्याण लोकसभा मतदारसंघ का पूरा विजिट कर रहे हैं. क्या क्या खामी आपको मिली है और जिस तरह से स्मार्ट सिटी होने के बावजूद भी यहाँ की सड़कें अच्छी नहीं है, आपने कल कमिश्नर के सामने खेद जताया है. भारतीय जनता पार्टी ने देश भर के 144 ऐसे लोकसभा क्षेत्र चुने हैं जहां पर संगठन को भी मजबूत करना है और सरकार की नीतियों और कार्यक्रमों को भी जन जन तक पहुंचाना है. और ये पहला 3 दिवस का जो प्रवास है, इसके अंतर्गत जहां एक और लाभार्थियों से भी मिले, संगठन के अलग अलग दायित्व वाले सभी अपने कार्यकर्ताओं से मिले, संगठन को और मजबूत कैसे कर सके, हर पोलिंग बूथ पर कैसे कर सके, उसकी व्यूह रचना भी हुई है. इसके साथ साथ अगर मोदी जी का जैसे प्रिय प्रोजेक्ट स्मार्ट सिटी भी है, तो राज्य की सरकारों ने क्या किया. अब जैसे यहाँ गठबंधन की सरकार पहले थी, महा अगाड़ी जिसको आप कहते थे, उसने क्या किया. अगर आप सड़कों पर निकलो तो आपको दिखता है कि स्मार्ट सिटी का काम जिस तेजी से होना चाहिए था नहीं हो पाया है. तो मीटिंग में भी उस पर बल दिया गया, जहाँ कमियां हैं उसमें सुधार किया जाए. अधिकारियों को भी एक लक्ष्य निर्धारित करके उसको पूरा किया जाए, टारगेट क्या हो और उसके लिए टाइमलाइन भी तय की जाए कि कितने समय सीमा के अंतर्गत उसको पूरा किया जाए. तो सब चर्चा करने के बाद कल उस पर बहुत लंबी बैठक भी हुई, लेकिन सभी आमदार महोदय ने भी अपने बहुत महत्वपूर्ण सुझाव दिए कि किस तरह से शायद व्यवस्था में एक ढीलापन था. केंद्र सरकार ने अपनी ओर से पैसों में भी कोई कमी नहीं छोड़ी, बजट का प्रावधान पहले से करके दिया. अब इम्प्लीमेंटेशन जो लागू करने की जिम्मेदारी है वो राज्य की सरकारों के ऊपर होती है. इसलिए मैंने कहा कि जहां जहां जो सीईओ नियुक्त किया गया है, अलग से सीईओ इसलिए नियुक्त किया जाता है कि उसके ऊपर जिम्मेदारी हो, चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर. तो एक प्रोफेशनलिज्म लाने का प्रयास किया गया. पूरे तंत्र के अलावा ये एक व्यवस्था ऐसी खड़ी हो जहां पर फोकस इम्प्लीमेंटेशन हो कि ये 10 चीजें अगर करनी तो 10 चीजों को समय सीमा के अंतर्गत करना है. और उसमें अगर किसी सीईओ की भूमिका अच्छी नहीं रही या वो उस तरह से काम नहीं कर पाया तो सिस्टम को उसको जवाबदेह करना चाहिए. उसकी जवाबदेही बनती है और उसमें क्या सुधार हो सकता है वो भी सब लोगों ने अपने चुने हुए प्रतिनिधियों ने साथ में बताया है. कॅमेरा पर्सन नवनाथ कोंडेकर सह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मॉस्कोमध्ये भारतीय नागरिकांशी संवाद साधला. उद्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचं अनावरण होईल, तसंच पुतळ्याचं सुद्धा लोकार्पण होईल. Have a very long history, and Russia has always been a great friend of India, whether its culture, whether its business. We have shared very good relations, and that's why I can see the Indian community living here, prospering here, assimilating into the entire culture of Russia. But at the same time, I'm very happy that this community has also kept the traditions of Indian culture, whether they are from North, UP, Uttarakhand, Bihar, or they are from South, Kerala, Tamil Nadu, or they are from Bengal, I think, or they are from Maharashtra. I was very happy to meet many students from my state. So I think these traditions which you have maintained in Russia keeps the Indianness alive, what we call Bharatiyatva, that remains alive. I'm very happy to share with you today that India is progressing
under the leadership of our Honorable Prime Minister, Shri Narendra Modi ji, now it has become fifth largest economy in the world, and hopefully soon we will become the third largest economy in the world. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. सध्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यातच आता या स्तनाच्या कर्करोगावर एक मोठं संशोधन करण्यात आलंय. निदान लवकर झालेल्या स्तनाच्या कर्करोगात रुग्णांना शस्त्रक्रियेच्या पूर्वी गाठीच्या आसपास सर्व बाजूनं स्थानिक भूल दिल्यास गाठ पुन्हा येण्याचा धोका कमी असल्याचं या संशोधनातून समोर आलंय. तसंच मृत्यूचा धोकासुद्धा अत्यल्प असल्याचं पुढे आलंय. टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी गेली 11 वर्ष या ऑपरेशन पद्धतीवर संशोधन केलं. 800 महिलांवर या उपचार पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यात आली, तर 800 महिलांवर नियमित पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णांच्या प्रकृतीचा 11 वर्ष पाठपुरावा करून केलेल्या अभ्यासातून आशादायक निकाल समोर आले. कि ब्रेस्ट कैंसर ट्रीटमेंट के लिए सिर्फ ऑपरेशन से जस्ट मतलब ऑपरेशन के टाइम पर, तो जैसे वो पेशेंट को एनेस्थीसिया दे दिया, वो टेबल पर लेटी हुई है, तो उसको नॉर्मली सर्जन जाके निकाल देंगे ट्यूमर को. इसमें उन्होंने क्या किया कि उसको निकालने से पहले ये इंजेक्शन चारों तरफ दे दिया उस ट्यूमर से, और फिर उसको 5 मिनट तक रुक गए और फिर उसके बाद उसको निकाला. एज सिंपल एज दैट. महिलांसाठी ही एक अतिशय दिलासादायक बाब. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.